आहोत. माझ्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत. सर, आज निकाल आलेला आहे नवनीत राणा यांच्या प्रकरणाचा. काय नक्की निकाल आहे? तुम्हाला आठवत असेल की 2021 मध्ये हायकोर्टाने बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं होतं की नवनीत राणांचं जे सर्टिफिकेट आहे ते अवैधरित्या त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि त्यांच्यावर दंड पण ठोठावला होता. 2021 मध्ये लगेचच त्या सुप्रीम कोर्टात आले आणि स्थगिती मिळवली त्यांनी. आता सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिलाय आणि हायकोर्टचा निर्णय सेट असाइड केलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की जात पडताळणीने जी व्हॅलिडिटी त्यांच्या सर्टिफिकेटची केली होती ती बरोबर आहे, कारण हायकोर्टाने जात पडताळणीची व्हॅलिडिटी ही रद्द केली होती. तर आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की नाही, जात पडताळणीने जी व्हॅलिडिटी दिली होती त्यांना ती बरोबर आहे. त्यामुळे आता ते इलेक्शन लढू शकतील, कारण त्यांच्या पुढच्या अडचणी आता कमी म्हणजे बंदच झालेल्या आहेत. एक मुद्दा हा होता की त्या पंजाबमधून महाराष्ट्रात आल्या, त्यांची जातीची जी त्यांनी सांगितली होती ती जात मोची जात आपल्या याच्यामध्ये लिस्टेड नाही असं सांगितलं होतं. 2 राज्यांसाठी अशा पद्धतीने भविष्यामध्ये हा बेंचमार्क ठरणारा निर्णय असू शकतो. बघा, हे वेगवेगळे प्रकरणं असतात. हा काही तुम्हाला प्रेसिडेंट आपल्याला मानता येणार नाही. 2013 मध्ये बॉम्बे कलेक्टरनी त्यांना सर्टिफिकेट दिलं होतं, मोची कास्टचं सर्टिफिकेट दिलं होतं. अनंतराव अडसुळांचं म्हणणं होतं की त्या मोची कास्टच्या नाही आहेत आणि त्या फक्त बेनिफिट घ्यायला त्यांनी ते सर्टिफिकेट मिळवलेलं आहे आणि त्या सिख चमार या कास्टच्या आहेत. पण हायकोर्टाने ते बरोबर मानलं होतं, अडसुळांचं म्हणणं थोडक्यात. पण आता सुप्रीम कोर्टाने त्याला लगेच 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्थगिती पण दिली हायकोर्टाच्या निर्णयाला आणि आता हायकोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने अमान्य केला आहे आणि सांगितलं आहे की जो कास्ट व्हॅलिडिटी कास्ट स्क्रुटिनी कमिटीचा निर्णय होता राणांबाबतीत तो बरोबर होता आणि त्यांचं सर्टिफिकेट हे व्हॅलिड आहे. त्यामुळे जे आता हायकोर्टाचा निर्णय आहे तो रद्द ठरवला गेला आहे आणि नवनीत राणांचा जो अपील होता तो अलाव केला, मान्य केला आहे सुप्रीम कोर्टाने. एक मुद्दा हा आहे की पंजाबमध्ये जी कास्ट अनुसूचित जाती जमातीमध्ये असेल तीच महाराष्ट्रात असेल का, हा एक प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळं कुठेतरी भविष्यामध्ये असे प्रकरण निर्माण झाले तर त्यांच्यासाठी हा दिलासादायक आहे. नाही, त्यांचं प्रकरण काय होतं, त्यांनी मोची हे कास्ट सर्टिफिकेट 2013 मध्ये बॉम्बे कलेक्टरकडून मुंबई कलेक्टरांकडूनच मिळवलं होतं. अडसुळांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सवर सिख चमार ही जात आहे आणि ती एसटी मध्ये महाराष्ट्रात बसत नाही शेड्यूल कास्टमध्ये. त्याच्यावर हायकोर्टात ते सक्सेस त्यांना मिळालं अडसुळांना. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की नाही, त्यांची जी कास्ट सर्टिफिकेट जे बॉम्बे कलेक्टरनी दिलं आहे आणि जात पडताळणीने त्याला व्हॅलिडिटी दिली आहे ती बरोबर केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलंय त्यांचा जो अपील होता हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध तो अलाव केलेला आहे. नवनीत राणा आरक्षणाचा लाभ 2 राज्यामध्ये घेता येतो नाही ह्याच्यात, कारण त्यांना जे सर्टिफिकेट मिळालंय, जे सर्टिफिकेट हायकोर्ट म्हणलं चुकीचं होतं, जे सुप्रीम कोर्ट आता म्हणलं नाही ते बरोबर होतं, ते महाराष्ट्रातच दिलं गेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र बॉम्बे कलेक्टरनीच त्यांना हे सर्टिफिकेट मुंबई कलेक्टरनी दिलेलं असल्यामुळं आणि जात पडताळणी पण त्याची व्हॅलिडिटी जात पडताळणीने केली. हायकोर्ट म्हणलं की हे चुकीचं होतं, चुकीच्यारित्या तुम्ही प्राप्त केलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, हे योग्यरित्या त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि त्यांची जात ही मोची जातच आहे. धन्यवाद सर. तर एकंदरीत पाहिलं तर नवनीत राणा या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ होत्या पंजाबमधील आणि पंजाबमधील असलेल्या नवनीत राणा यांनी जो दाखला दिला होता त्या स्क्रुटिनी कमिटीने वैध ठरवला आणि तो त्याच दाखल्यावरती सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांना दिलासा दिलेला आहे. कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.